राजांना आमचा निरोप द्या. जेवायला तातडीनं या म्हणावं. जी. महाराज कुठे आहेत? अरे महाराज महत्वाच्या मसलतीत आहेत. राणी साहेबांनी थाळा मांडल्यात. आम्ही सांगतो तुझा आता. आदाब हुजूर. हमने कहा आदाब हुजूर. कौन? हम खेत में तीखी हरी तलवार है, पानी में मछली की जात है, जश्न मनाओ तो पटाखों की भरमार है. बूझो पहेली हम कौन है? ये बाई, तू काय बोलतेस? काय भी समजत नाही मला. हुजूर, इस जंजीरा में लोग हमें लवंगी कहते हैं. लवंगी बाई. बोल, काय काम आहे माझ्याकडे? नवाब साहब का पैगाम देने आए हैं. शाही दावत का न्योता है आपको. चलिए हुजूर. ठीक आहे, ये तू म्हणून सांगा त्यासनी. साथ साथ ही चलेंगे. जंजीरा अंदरूनी बहुत बड़ा है, आप खो जाएंगे. चलिए हुजूर. आले? नाही राणी साहेब, निरोप देता आला नाही. दरवाजावरच परतावे लागले. दरवाजावर कोण आहे? सरदार ज्योत्याजी केसरकर. याचा अर्थ आम्हालाच जावं लागेल. त्याशिवाय काय स्वारी येणार नाही. राणी साहेब, तुम्ही आणि इथं मुजरा करतो. ज्योत्याजीराव, आम्ही समोर दिसलो की आदब, आणि आमचा निरोप घेऊन येणाऱ्यास मात्र किंमत ही द्यायची नाही. सेवक आला होता राणी साहेब, पर महाराजांची आज्ञा. काय? दरवाजा उघडायचा नाही म्हणून? हाच आदेश आमच्यासाठीही असेल तर मग येतो आम्ही. थांबा थांबा राणी साहेब. महाराज, महाराज दार उघडतो. बोला राणीसाहेब, आम्ही घाईत आहोत. हाळे लावले, जेवायला चल. राणीसाहेब, आम्ही महत्वाच्या मसलतीत आहोत. बहिर्जी काकांना सोडायचे. ते कामगिरीवर निघालेत आणि कामगिरी जोखमीची आहे. राजे, तुम्हाला जी काही मसलत करायची आहे ती जेवता जेवता करा. चल. राणीसाहेब, आमची वाट बघू नका. तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल. अहो, बाळराजे सुद्धा थांबले तुमच्यासाठी. बर, आलोच आम्ही. राजे, जेवणा खाण्याचा असा हलगर्जीपणा करता आणि मग आजारी पडता. आम्ही काय म्हणतोय, कित्येक दिवसांनी बहिर्जी काका आलेत, त्यांनाही सोबत घेऊन या. आलोच.
दादासाहेब, बसा जेवायला. हुजूर, आइए आइए कोंडा जी. नवाबासनी कुर्नी साथ. अरे ये क्या, आप तो अपने राजा के बड़े सरदार हो. हमारी तरफ से आपको आदाब. हुजूर, अल्लाह का शुक्र है. आप दावत पर आए, हमें खुशी हुई. जंजीरा खुश हो जाएगा. मतलब हमें यकीन नहीं था कि आप आएंगे. क्यों नाही, समज सोडून तुमची सेवा करायला इथं आलोय. या जंजिऱ्यात तुमच्या संगटच राहणार आहे. तुमच्या दावतला कसं नाही म्हणेन म्या, येणारच. आणि एकदा का ही दावत झाली की माझी अदाबत सुरू शंभू राजांची. शंभू राजा के साथ अदावत? वय का भीतोय का काय? बड़ा ताज्जुब लग रहा है एक बात का. यकीन नहीं आता कि आप अपने राजा को छोड़कर यहां आए. स्वराज्य के लिए न जाने आपने कितनी बार जान की बाजी लगाई, क्या कुछ नहीं किया. और आज स्वराज्य से निकलकर हम यहाँ मिले. जंजिऱ्यात यायचं म्हणून बाहेर पडलो नव्हतो, पण स्वराज्यातनं बाहेर पडायचं आणि या जन्मात कधी शंभू राज्याचं तोंड बघायचं नाही एवढं ठरवून बाहेर पडलो होतो म्या. तो फिर कैसे आ गए जंजीरा? यो अब्दुल्ला दळवी त्यो भेटला. त्या अप्पा दळवी असल्यापासून आमची दोस्ती याराना. तो म्हणाला नवाबासनी येऊन भेट, म्हणून इथं आलो भेटायचं. त्यात तुमचा पराक्रम बी ऐकून होतो. अशा दर्यादिल नवाबाला कोण नाही भेटणार. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. आणखी एक, तुम्ही तुमच्या लोकांवरती प्यार करता, त्यांच्या तलवारीची कदर करता, सरदारांची इज्जत करता. मग माझ्या मनाने बी दिला कौल. म्हणाल जा, जाऊन कर सेवा जंजिऱ्याची. टिपून टाक जंजिऱ्याला. वाह 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 वाह. कोंडा जी बाबा, हमारे जहन में एक ही बात आती है कि क्या बात है जो आप स्वराज्य से खफा हो. हुजूर, स्वराज्यात ती निष्ठा नाही राहिली आता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात निस्वार्थीपणाचा रंग उडालाय आणि रयतेच्या हिताचे बुरुज ढासळल्यात. आता निस्ती कट कारस्थान आणि संशय. ही बात सच है. उद्या कोणाला तोफेच्या तोंडी दिलं जाईल आणि कोणाला कधी टकमक टोकावरून खाली फेकून दिलं जाईल कोणालाच माहित नाही. आता स्वराज्याचा पाया झाला या ठिसूळ आणि हत्तीचा पाय झालाय मोठा. आणि त्यात माझ्यावरती शहजाद्यांकडनं लाच घेतल्याचा आरोप ठेवला. तवाच ठरवलं नाही राहायचं स्वराज्यात. कुठं बी जाईन, पोट भरेन आणि मौका मिळालाच तर संभाजी राजासनी सबक शिकवेन. सबक सिखाएंगे? हा मग आजमावून तर बघा.
आप जैसा चाहते हैं वैसा करें। अब्दुल्ला, खाना परोसने के लिए बुलाया जाए। जी हुजूर। आज बऱ्याच दिवसांनी बहिर्जी काकांच्या पंक्तीचा लाभ झाला. खरं तर माझंच नशीब थोर. अहो, आज महाराजांच्या दोन्ही लेकरांबरोबर 2 घास खायचा योग आला. पोटच भरलं माझं आणि मन बी. या. राणी साहेब, काय झालं? काही पाहिजे होतं का? हा, एका गोष्टीची कमी आहे जेवणात. कुठला पदार्थ हवा होता का अजून? असं करा, एक 4-5 हिरव्या मिरच्या आणून ठेवा ताटात. काय आहे त्याच्या बगर मला जेवल्यासारखंच वाटायचं नाही. एवढ्या मिरच्या? अहो, कमी सांगितलं त्यांनी. म्हणजे एवढ्या मिरच्या खातात हे? बहिर्जी काका एवढ्या हिरव्या मिरच्या खातात म्हणून तर त्यांचा तिखटपणा मोगलांना सोसवत नाही. काय हालचाल बहिर्जी काका? हा? पुराणपुराची? नाही, म्हणजे अजून तशी काही खास खबर नाही. पर औरंगजेब. बहिर्जी काका, तुम्ही 4 मिरच्या मागितल्या, आम्ही तुम्हाला 10 आणून देतो. पण आता जेवताना त्या औरंगजेबाचं नाव घेऊ नका. उगाच आम्ही केलेल्या जेवणाची चव बिघडे. कोंडाजी बाबा, सिद्धी वाटतो तेवढा सोपा नाही. तुम्ही पेचात पकडले जाल असे प्रसंग उभे करेल. वाह भाई वाह, क्या खुशबू है. शाही पुलाव, बिरयानी, गोश्त कबाब, कमाल है. इतना सारा शाही पकवान, वो भी नवाब साहबच्या थाळ्यात. मतलब कोंडाजी बाबा, आज तकदीर खुल गई अपनी. हमारे नवाब साहब कभी किसी के साथ एक थाली में खाना नहीं खाते. भाग्य कोंडाजी बाबा, भाग्य. आज तुम्हारे वास्ते ये मेहरबानी हुई. आओ, बिस्मिल्लाह करें. एकाच थाळ्यात खायचं? नग नग, आपण सिद्धीच्या थाळ्यात खाल्लं तर आपण धर्मभ्रष्ट होणार, वाटलं जाणार. आपण वाटावं म्हणून एक कसरत चालली आहे सिद्धीची. सिद्धीचं मन काही चांगलं नाही आहे. काय करावं? खावं की नग? नाही खाल्लं तर न खाता पहिल्या घासाला खडा लागल. सिद्धी नाराज होईल. काय करावं? खावं की नग? न खाता पहिल्या घासाला खडा लागल. सिद्धी नाराज होईल. नाही, झाला तर झाला. अरे पण मग शंभूराजांनी सोपवलेली जबाबदारी ती थांबल? नाही नाही, ती थांबून नाही चालणार. आता विचार करू नकस कोंडाचे बाबा. सिद्ध्याचं मन जिंकण्याची हीच येळ आहे. स्वराज्यासाठी माग पुढं नका बघूस. अरे स्वराज्याच्या शिलेदारांनी माग पुढं नसतंय बघायचं. कोंडाजी बाबा, हाँ? क्या बात है कोंडाजी बाबा, आप खामोश क्यों हैं? नहीं नहीं ना बाप साहब. कहीं आप हमसे नाराज तो नहीं? अगर आप चाहे तो दूसरी थाली मंगवा दें. नाही, गरज नाही त्याची. हुजूर, बिस्मिल्लाह कहे. हाँ हाँ, बिस्मिल्लाह.
आपको दावत पसंद आई ना हुजूर? खाना अच्छा लगा? कबाब कैसे लगे? और बिरयानी वो कैसी लगी? चांगली होती की? मैंने खुद पकाई थी हुजूर। असं होय? शंभू राजा, शंभू राजा मतलब आपका राजा? शंभू राजा महादेवा, देव आहे आमचा, राजा नव। बहुत देर हो चुकी है, आप आराम फरमाइए। चलिए। आप थक चुके होंगे, आराम फरमाइए। खुदा हाफिज। सुनिए, आपने हमें पुकारा हुजूर? हाँ, दरवाजा खुला छोड़ के जा रही है। रोज हशम दरवाजा लावून घेतात आणि टाळे भी लावतात। कुलूप। अब तो तुम हमारे हो गए, जंजीरा के अब जरूरत नहीं। कोंडाजी बाबा, वाह, बहुत खूब। बहुत खूब लगोंगी बाय, बहुत खूब।